सोरतापवाडी येथे संक्रांत व भोगी सणाच्या पार्श्वभूमीवर सोरतापवाडी तालुका हवेली येथील सनशाईन प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला अनोखा आणि शैक्षणिक असा आठवडी बाजार उपक्रम। शाळेचे हे सलग 4थे वर्ष असून यंदाही पालक वर्ग व परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या उपक्रमात शाळेतील 50 पेक्षा अधिक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विक्रेते बनून सहभाग नोंदवला। या बाजारात केवळ वाण सामानच नव्हे तर भाजीपाला, तिळगुळ, इडली, पाणीपुरी, आईस्क्रीम, ऊस, गव्हाची ओंबी, कणसे, फुले, हार, गजरे अशा विविध वस्तू उपलब्ध होत्या। विशेष म्हणजे या उपक्रमातून तब्बल 15,000 रुपयांहून अधिक उलाढाल झाली। विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, आर्थिक साक्षरता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। नागरिकांनी उत्साहाने खरेदी करत चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले। या कार्यक्रमाला माजी सरपंच माजी संध्याताई अमित चौधरी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेच्या प्रिन्सिपल सौभाग्यवती प्रिया अनिल जगताप यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षक वर्गाच्या मेहनतीतून हा उपक्रम यशस्वी झाला, अशी भावना पालकांनी व्यक्त केली। त्रिशा वैभव जगताप माझे नाव आहे। सनशाईन प्री प्रायमरी स्कूल। माय नेम इज कार्तिक सचिन मुळे। आज आमच्या स्कूलमध्ये आठवडी बाजार भरलेला आहे। आज सगळ्या महिलांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिला आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहे। मला येथून आलेलो आहे। तर या प्रत्येक 3-4 दिवस झाले पूर्ण ऍक्टिव्हिटी प्री प्रायमरी सनशाईन स्कूल चालू करत आहे। आम्ही या आठवडी बाजारामध्ये सहभागी झालो आहोत। तरी आम्हाला ही ऍक्टिव्हिटी यांची खूप आवडली आणि आम्ही याच वर्षी नर्सरी या क्लासमध्ये प्रवेश केला आहे। तरी आठवडी बाजारामुळे मुलांना देण्याचे व्यावहारिक ज्ञान मिळाले, याबद्दल मिसनी खूपच छान सहकार्य केले आम्हाला, त्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो। त्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन। आणि मुलांना यात व्यावहारिक ज्ञानामध्ये खूप छान पद्धतीने त्यांना देण्या घेण्याची व्यावहारिक माहिती मिळाली। सनशाईन प्री प्रायमरी स्कूल मध्ये घेतला जाणारा हा आठवडी बाजाराचा प्रोग्राम, यामध्ये खूप उत्स्फूर्तपणे महिलांनी सहभाग दाखवला। त्यानंतर मुलांनी सुद्धा खूप छान प्रकारे शेतकऱ्यांची अशी वेशभूषा करून कार्यक्रमाला अशी शोभा आली त्यामुळे। आणि खूप सगळ्या महिलांनी खाद्यपदार्थ होते बरेच प्रमाणामध्ये, तरकारी आणि उद्यासाठी लागणारा भोगीचं जे काही तरकारी होती ते सगळ्या प्रमाणात भरपूर अशी होती। मिसने हा कार्यक्रम घेतला, उद्याच्या कार्यक्रमासाठी लागणारे सगळे साहित्य मिळाले, त्याबद्दल मिसचे आभार। आणि असेच तुम्ही कार्यक्रम घेत जा। धन्यवाद। आज जो कार्यक्रम घेतला आहे तो लहान मुलांसाठी पण खूप महत्वाचा आहे, कारण की लहान मुलांना यातलं महत्व कळायला पाहिजे की व्यवहार कसा करावा, म्हणजे कितीची वस्तू कितीला घ्यायला पाहिजे, हे पूर्ण व्यावहारिक ज्ञान लहान मुलांना आलं पाहिजे। यासाठी मिसने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि वर्षोनुवर्ष असंच चालत राहावं। आणि मिसचा हा चांगलाच प्रतिसाद आहे मुलांना पण, त्यासाठी मिसचे खूप खूप धन्यवाद। हे आपलं ह्या कार्यक्रमाचं म्हणजे आठवडी बाजार या कार्यक्रमाचं हे आपलं 4थं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला एक चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। या कार्यक्रमाचा उद्देश हाच असतो की आपण ज्या पार्श्वभूमीवरती आहे म्हणजे खेडेगावात आहे, आपल्याकडे भोगी आणि संक्रांत या सणांसाठीचा जो बाजार आहे तो लोकल लेवलवरतीच उपलब्ध असतो। तो घेण्यासाठी आपल्याला बाहेर नाही जावं लागत आणि मग बाहेर जाऊन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वस्तू घेण्यापेक्षा इथं आपण तो सगळ्यांनी ज्याच्या घरी जे उपलब्ध आहे ते इथं आणतात लोक, आणि ते लोकांना एका जागेवरती सगळं भेटतं। आणि या गोष्टीचा असा फायदा होतो की आपल्या वस्तूला मार्केट पण उपलब्ध होतं आणि मुलांना व्यवहार ज्ञानही मिळतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे माझे आता या वर्षीचे सिनियरचे मुलं आहेत हे त्यांचं 3रं ते 4थं वर्ष आहे, म्हणजे प्ले ग्रुप पासून धरलं तर 4थं वर्ष आहे। त्या मुलांना हे माहितीये की आपण आपली वस्तू विकायची आहे
आणि बाकीच्यांपेक्षा आपली वस्तू महाग गेली पाहिजे किंवा जास्त खपली पाहिजे. त्याहीपेक्षा एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे, कोणाला सुट्टे पैसे नसतील तर देणे, किंवा कोणाला काही माल कमी पडला तर तो देणे, म्हणजे सहकार्याची भावना ही या गोष्टीतून मुलांना समजते. त्याच्यानंतर आपली वेशभूषा जपली जाते. आपण आठवडी बाजार ही संकल्पना मॉलमुळे लुप्त होत चालली आहे. तो जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि फक्त पालकांनीच खरेदी नाही केलेली, तर आपल्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य असतील, माझे उपसरपंच संध्या मॅडम असतील, त्याच्यानंतर सगळे सुशिक्षित वर्ग आणि जो आजूबाजूचा जो वर्ग आहे, जो पालकांचा नातेवाईक असतील, यांनी येऊन मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. मला सांगायला आनंद होतो की आजची उलाढाल ही एक 15,000पेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे, कारण आम्ही प्रत्येकाच्या व्यवहारांची नोंद ठेवत असतो. तर ही उलाढाल एक 15,000पेक्षाही जास्त असेल. आणि माझा हेतू इतकाच आहे की माझ्या मुलांना व्यवहार ज्ञान समजलं पाहिजे. धन्यवाद.